हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आपण आजचा जो पॉइंट बघतोय त्याच्यामध्ये आता आपण काय बघणार आहोत, तर आपण फोर ब्रेनचा स्टडी करतोय. फोर ब्रेन मध्ये आपण काय केलेला आहे स्टडी, याच्या अगोदरच्या लेक्चर्सला जे ऑल फॅक्टरी लोब्स आहेत त्याचा स्टडी केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण ऑल फॅक्टरी लोब्स नंतर काय केलेलं आहे, तर जे फोर ब्रेनचा दुसरा पार्ट आहे ज्याला सेरेब्रम्स म्हटलं जातं, जो 85% कव्हर झालेला असतो, त्याचा स्टडी ऑलरेडी आपण केलेला आहे. आताच्या लेक्चरचा जो आपला पॉइंट आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण हा जो पॉइंट आहे हा काय आहे, तर हा पूर्ण बॉडीवरती कंट्रोल करणारा पॉइंट आहे, किंवा पूर्ण बॉडी याच्यावरती डिपेंड असणारा असा हा पॉइंट आहे. ओके, सो तिसरा पॉइंट आपण बघतोय आता फोर ब्रेनचा, तो म्हणजेच काय, त्याला डायन्सिफेलॉन असं म्हटलं जातं. आता डायन्सिफेलॉन आहे, त्याच्या अगोदर ही डायग्राम तुमच्या बुक मध्ये काढून ठेवा व्यवस्थित. एकदम इझी डायग्राम आहे. वरती असणारा जो बल्जेस आणि जे गायराईज प्रेझेंट आहेत, गायराय आणि सल्साय प्रेझेंट आहेत, तो भाग म्हणजे त्याला आपण सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतो. सेरेब्रल कॉर्टेक्सच्या आतमध्ये जो भाग असतो त्याला मेडुलरी रिजन म्हणतो. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे किंवा हा जो सी शेप स्ट्रक्चर्स आहे, ह्या सी शेप स्ट्रक्चर्सला काय म्हटलं जातं, तर कॉर्पस कॅलोसम म्हटलं जातं. कॉर्पस कॅलोसम हे मॅमॅलियन अॅनिमल्स जे असतात त्यांच्यामध्ये हे प्रेझेंट असतं, आणि ही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे मॅमॅलियन जे अॅनिमल आहेत त्यांची. का? कारण हा जो कॉर्पस कॅलोसम आहे हा काय करतोय, तर दोन हेमिस्फिअर मध्ये डिवाइड करण्याचं काम करतोय. म्हणजे ब्रेनचा जर स्टडी केला तर आपल्याला आठवतंय, दोन हेमिस्फिअर्स आपण बघितलेले होते. या दोन हेमिस्फिअर मध्ये डिवायडेशन्स किंवा एक मधली लाईन असेल, ती डिवायडेशन्स लाईन असेल, तीच कुठली असेल, तर ती कॉर्पस कॅलोसम असेल, आणि मॅमॅलियन अॅनिमल मध्ये ही कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे. आता नेक्स्ट आहे, याच्यामध्ये जे कॉर्पस कॅलोसमच्या खालच्या भागामध्ये जे पार्ट प्रेझेंट असतात ज्याला डायन्सिफेलॉन म्हटलं जातं. आता डायन्सिफेलॉन आहे ती 3 पार्टची बनलेली आहे. त्याच्यामध्ये 3 पार्ट खूप महत्वाचे आहेत. जो पहिला पार्ट आहे ज्याला इपिथॅलॅमस म्हटलं जातं, हा जो इपिथॅलॅमसचा भाग आहे, हा जो इपिथॅलॅमसचा भाग आहे, इथं मी पिनियल ग्लँड्स लिहिलेला आहे, आणि इकडे अँटेरियर कोरॉइड प्लेक्सेस असं लिहिलेलं आहे. ते काय आहे ते आपण बघूया. आता पहिला पार्ट आहे कुठला, तर डायन्सिफेलॉन कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. 3 पार्ट्स आर, फर्स्ट वन इज द इपिथॅलॅमस, सेकंड वन इज द थॅलॅमस, आणि थर्ड वन इज द हायपोथॅलॅमस. सो बघा, इपिथॅलॅमस हा फर्स्ट पार्ट आहे, थॅलॅमस हा सेकंड पार्ट आहे, आणि हायपोथॅलॅमस दिस आर द थर्ड पार्ट आपण बघणार आहोत. आता मग पहिला जो आहे इपिथॅलॅमस, तर इपिथॅलॅमस कसा आहे, तर इपिथॅलॅमस हा एकदम थिन पार्ट आहे, एकदम लहान पार्ट आहे, थिन नॉन नर्वस पार्ट. ओके, दिस इज द थिन पार्ट, ऑल्सो नॉन नर्वस पार्ट. मी जे बोलतोय ते व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करून ठेवा बोलत असताना. हा कसा आहे, तर थिन आहे. इपिथॅलॅमस बद्दल बोलतोय. इपिथॅलॅमस हा थिन आहे, नॉन नर्वस आहे, आणि इट इज अ रूप ऑफ डायन्सिफेलॉन. म्हणजेच काय, हा डायन्सिफेलॉन आहे. त्या डायन्सिफेलॉनचा हा इपिथॅलॅमस जो आहे, हा इपिथॅलॅमस कसा आहे, तर इथं मी लिहितो, इपिथॅलॅमस हा कसा आहे, इट इज द रूफ ऑफ डायन्सिफेलॉन. रूफ आहे, वरचं छप्पर असल्यासारखं हा डायन्सिफेलॉनचा हा वरचा भाग आहे. हा पूर्ण हा स्ट्रक्चर्स आहे, आणि हा भाग ऑल्सो. आता हा रूप आहे, आणि फ्यूज हा कशाशी फ्यूज झालेला आहे, विच इज फ्यूज अँटेरियरली आतून तो फ्यूज झालेला आहे. कशाशी, तर हा जो इपिथॅलॅमसचा भाग आहे हा अँटेरियरली फ्यूज झालेला आहे विथ पायामॅटर टू फॉर्म अँटेरियर कोरॉइड प्लेक्सिस. म्हणजेच काय, हा ज्या वेळेला आपण इपिथॅलॅमसचा स्टडी करतो त्यावेळेला इपिथॅलॅमस मध्ये काय महत्वाचं आहे, तर इपिथॅलॅमस इट इज द रूप ऑफ डायन्सिफेलॉन, ऑल्सो इट इज अँटेरियरली आतून तो अटॅच आहे. कशाशी, तर पायामॅटरशी. 3 मॅटर्स आपल्याला बघितलेत आपण. पहिला जो मॅटर्स आहे त्यामध्ये आपण बघितलेलं होतं, पहिला मॅटर आहे त्याला ड्युरा मॅटर्स म्हटलं जातं, दुसरा मॅटर्स आहे त्याला अरेक्नॉइड मॅटर म्हटलं जातं, आणि तिसरा मॅटर आहे त्याला पाया मॅटर्स असं म्हटलं जातं. या पाया मॅटर्सला काय आहे, तर आतून तो काय झालेला आहे, अटॅच झालेला आहे, अँटेरियरली फ्यूज टू फॉर्म द अँटेरियर कोरॉइड प्लेक्सिस. याच्यापासून काय तयार केलेलं आहे त्यांनी, अँटेरियर कोरॉइड प्लेक्सिस. मग आता तुम्हाला आठवतंय अँटेरियर कोरॉइड प्लेक्सिस, ज्याला आपण कोरॉइड प्लेक्सिस म्हणतो, या ठिकाणी आपल्याला माहित होतं की पायामॅटर आणि अरेक्नॉइड मॅटरच्या मध्ये काय असतं, तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट असतं. हे जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट आहे, ते सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रेट करण्याचं काम कोणाचं आहे,
तर हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रेट करण्याचं काम कोणाचं आहे? अँटेरियर कोरॉइड प्लेक्ससचं आहे. सो समजतंय अँटेरियर कोरॉइड प्लेक्ससचं फंक्शन्स काय आहे. ऑल्सो इपिथॅलॅमस हा कोणाशी कनेक्ट आहे? ऑल्सो इपिथॅलॅमस इज कनेक्टेड टू द, इथं मी लिहिलेलं आहे पिनियल ग्लँड्स लिहिलेलं आहे, PINEAL पिनियल ग्लँड्स आहे. त्या पिनियल ग्लँड्सला तो कनेक्टेड आहे बाय युजिंग और थ्रू पिनियल स्टॉक. म्हणजेच काय, हा या पिनियल ग्लँड्सला कनेक्टेड आहे. हा जो आहे तो पूर्ण इपिथॅलॅमसचा भाग आहे. हा इपिथॅलॅमसचा भाग इथं कनेक्टेड आहे. या भागाला मी काय नाव देतो? तर या भागाला मी नाव देतो पिनियल स्टॉक. पिनियल स्टॉकने तो कनेक्टेड झालेला आहे. असा हा पहिला पार्ट आहे. कुठला? तर इपिथॅलॅमसचा हा पहिला पार्ट आहे. समजलं इपिथॅलॅमस काय आहे. नाव सेकंड पार्ट काय आहे त्याच्या नोट्स मी तुम्हाला देईन. सेकंड पार्ट जो आहे तो काय आहे तर थॅलॅमस आहे. पहिला पार्ट आपला इपिथॅलॅमस बघितला, रूप आहे, अँटेरियर कोरॉइड प्लेक्ससला प्लेक्सस तयार करतो, पिनियल ग्लँडला कनेक्टेड आहे, पायामॅटरला कनेक्टेड आहे. CSF तयार करण्याचं सिक्रिशन्स करण्याचं काम कोणाचं आहे? अँटेरियर कोरॉइड प्लेक्ससचं आहे. नाव दुसरा जो पार्ट आहे ज्याला आपण काय म्हटलं जातं, जर ज्याला थॅलॅमस म्हटलं जातं. आता थॅलॅमस म्हणजेच काय, हा जो पूर्ण आहे हा थॅलॅमसचा सरफेस आहे, थॅलॅमसचं स्ट्रक्चर आहे. आता हे थॅलॅमस काय आहे? विच इज फॉर्म लॅटरल थिक वॉल. ते कशापासून बनलेलं आहे तर विच इज फॉर्म लॅटरल थिक वॉल ऑफ डायन्सिफेलॉन मेनली कंटेन्स ग्रे मॅटर. म्हणजेच काय, हा जो थॅलॅमस आहे हा थॅलॅमस हा कशापासून बनलेला आहे तर हा महत्वाचा आहे. थॅलॅमस आहे तो लॅटरल थिक वॉल पासून बनलेला आहे. डायन्सिफेलॉनची सर्वात लॅटरल थिक वॉल आहे. प्लस याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर हा कनेक्टेड और मेनली कंटेन, याच्यामध्ये काय असतात तर मेनली कंटेन हॅव्हिंग ग्रे मॅटर. याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? ग्रे मॅटर प्रेझेंट असतात. हा आपण बघतोय थॅलॅमस. थॅलॅमसचा पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट आहे हॅबॅन्क्युलर कमिशर्स. म्हणजेच काय, हॅबॅन्क्युलर कमिशर्स कनेक्टेड टू थॅलॅमी. ओके, म्हणजेच काय, हे जे थॅलॅमस असतात या थॅलॅमसचे दोन पार्ट किंवा दोन पेअर्स, एक पेअर्स असते आणि ही एकमेकाला कनेक्टेड असते. ज्या ठिकाणी कनेक्टेड असते त्याला हॅबॅन्क्युलर कमिशर्स असं म्हटलं जातं. ओके, स्पेल फक्त लक्षात ठेवा, इथं लिहितो मी हॅबॅन्क्युलर कमिशर्स. नाव आता हा कनेक्टेड आहे आपल्याला कळालं. मग आता याचं फंक्शन्स काय आहे हा खूप महत्वाचा पार्ट आहे. ओके, ब्रेन मध्ये जे डिफरंट पार्ट्स असतात, डिफरंट पार्ट्स इंटरकनेक्टेड असतात. आता हा पूर्ण ब्रेनचा स्ट्रक्चरचा आहे. या ब्रेन मध्ये काय असतात तर तीन जे पार्ट्स असतात ते एकमेकाला इंटरकनेक्टेड असतात. इंटरकनेक्टेड बाय रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. म्हणजेच काय, या ठिकाणी ब्रेनच्या भागामध्ये जर मी थॅलॅमसचा विचार केला तर त्या थॅलॅमस मध्ये काय असतात तर RAS रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम प्रेझेंट असते. आणि ही रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम जी प्रेझेंट असते ही काय करते तर त्यालाच काय म्हटलं जातं की पूर्ण ब्रेनशी इंटरकनेक्टेड असते. म्हणून याला काय म्हटलं जातं, इट इज द रिले सेंटर. म्हणजेच काय, थॅलॅमस हा काय आहे तर एक रिले सेंटर आहे, सुरुवातीचा सेंटर ज्याला रिले सेंटर म्हटलं जातं. ऍज इट ट्रान्समिट ऑल सेन्सरी. म्हणजेच काय करते, ऍज इट ट्रान्समिट ऑल सेन्सरी व्हॉट इम्पल्सेस एक्सेप्ट ऑल फॅक्टरी स्मेल. म्हणजेच बघा, ऑल फॅक्टरी लोब आहे तो काय करेल, ऑल फॅक्टरी स्मेल डिटेक्ट करण्याचं काम करेल. पण ब्रेन मधल्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या इंटरकनेक्टेड असतात, ज्या सर्व काही इंटरकनेक्टेड असतात आणि रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम्सनी पूर्ण बॉडीशी, पूर्ण ब्रेनशी कनेक्टेड असतात. या ब्रेनशी कनेक्ट असताना ह्या काय करत असतात तर त्या ठिकाणी रिले सेंटर म्हणून काम करतात. बट एक्सेप्ट कुठं तर ज्या ठिकाणी इम्पल्सेस असतात कशा संबंधीचे तर ऑल फॅक्टरी किंवा स्मेल संबंधीचे, त्या ठिकाणी त्याचं वर्किंग होत नाही. ओके, तिथं काय आहे तर ऑल फॅक्टरी लोब्स प्रेझेंट आहेत. ओके, मग आता हा झाला आपण थॅलॅमसचा. अजून थॅलॅमस काय आहे तर नॅरो कॅव्हिटी ऑफ डायन्सिफेलॉन. म्हणजेच काय, या डायन्सिफेलॉन मध्ये एक नॅरो कॅव्हिटी प्रेझेंट असते. नॅरो कॅव्हिटी ऑफ डायन्सिफेलॉन. ओके,
दिस डायन्सिफेलॉन इज कॉल्ड ॲज अ थर्ड व्हेंट्रिकल्स. आता तुम्हाला आठवतंय मी व्हेंट्रिकल्स बद्दल सांगितलेलं होतं की आपल्या बॉडीमध्ये ब्रेनच्या भागामध्ये काय असतात, तर ब्रेनच्या भागामध्ये जे दोन हेमिस्फिअर प्रेझेंट असतात, हे दोन हेमिस्फिअर एकमेकाला जे कनेक्टेड असतात, या ठिकाणी या राईट हेमिस्फिअरला फर्स्ट व्हेंट्रिकल्स असते, इथं सेकंड व्हेंट्रिकल्स असते. व्हेंट्रिकल्स म्हणजेच काय, कॅव्हिटी, पोकळी, एखादी मोकळी जागा किंवा पोकळी आपण म्हणतो ती प्रेझेंट असते. तसंच ही जी कॅव्हिटी आहे ही काय झालेली असते, तर पुढे ज्या वेळेला जाते त्यावेळेला ही डायन्सिफेलॉनच्या भागामध्ये काय करते, तर थर्ड व्हेंट्रिकल्स तयार करण्याचं काम करते. म्हणजेच काय, ही आहे ती कुठली व्हेंट्रिकल्स आहे, थर्ड व्हेंट्रिकल्स आहे. म्हणजेच आपण आता काय बघतोय, तर नॅरो कॅव्हिटी ऑफ डायन्सिफेलॉन, थर्ड व्हेंट्रिकल्स कुठं असते, तर नॅरो कॅव्हिटी ऑफ डायन्सिफेलॉन, ओके, इज कॉल्ड थर्ड व्हेंट्रिकल्स. याला थर्ड व्हेंट्रिकल्स म्हटलं जातं किंवा यालाच काय म्हटलं जातं, तर यालाच म्हटलं जातं डायोसिल म्हटलं जातं. ओके, डायोसिल किंवा डिओसिल्स असं म्हटलं जातं. विच कनेक्ट अँटेरियरली, ही कनेक्ट अँटेरियरली असते टू लॅटरल व्हेंट्रिकल्स, या दोन लॅटरल व्हेंट्रिकल्सला कनेक्टेड झालेले असते. आणि एक नॅरो ओपनिंग असते बघा थर्ड व्हेंट्रिकलच्या ठिकाणी. जे फर्स्ट व्हेंट्रिकल आणि सेकंड व्हेंट्रिकल्स ज्या वेळेला कनेक्टेड होतात आणि एक नॅरो ओपनिंगचा भाग असतो, त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला फोरामेन ऑफ मॉनरो असं म्हटलं जातं. ओके, सो आपण बघतोय पार्ट, त्याच्यामध्ये जो डायन्सिफेलॉन आहे त्या डायन्सिफेलॉन मध्ये हा पार्ट थर्ड व्हेंट्रिकल्स आपण बघितलेला होता ऑलरेडी, त्याला डायोसिल्स म्हटलं जातं. फर्स्ट व्हेंट्रिकल्स आणि सेकंड व्हेंट्रिकल्सला काय म्हणतात ते क्वेश्चन्स आहेत, तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. इथं आहे ते जिथं नॅरो कॅव्हिटी प्रेझेंट असते त्याला काय म्हटलं जातं, तर फोरामेन्स ऑफ मॉनरो असं म्हटलं जातं. ओके, आता याच्यामध्ये आणखी काय आहे, तर अँटेरियरली कनेक्टेड आहे आणि या ठिकाणी काय करतात, तर एक थर्ड व्हेंट्रिकल्स तयार करतात. ही थर्ड व्हेंट्रिकल्स ज्या वेळेला आपण बघतो की पोस्टेरियरली टू द फोर्थ व्हेंट्रिकल्स ऑर मेटासिल्सला कनेक्टेड असते थ्रू द नॅरो डक्ट ऑफ सॅल्वियस ऑर ईटर. म्हणजेच काय आहे, या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण आता बघूया डायग्राम्स मध्ये की काय आहे. त्या ठिकाणी मी डायग्राम्स काढतो. हे सेरेब्रल कॉर्टेक्स तुम्हाला माहित आहे. सो या ठिकाणी मी आता ब्रेनचा पूर्ण पार्ट ज्या वेळेला काढतो त्यावेळेला याच्यामध्ये महत्वाचं काय आहे बघा, तर याच्यामध्ये ती कनेक्टेड झालेली असते. ओके, डायग्राम्स व्यवस्थित काढून ठेवा माझ्या बरोबर. आणि या ठिकाणी कॉर्पस कॅलोसम, बघा आता काय आहे या ठिकाणी महत्वाचं आहे की ही आहे ती फर्स्ट व्हेंट्रिकल्स राईट साइडला, ही आहे ती सेकंड व्हेंट्रिकल्स लेफ्ट साइडला. ओके, त्याच्यानंतर फोरामेन्स ऑफ मॉनरो आहे, या ठिकाणी जे एकत्र आलेलं आहे याला फोरामेन्स ऑफ मॉनरो असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी जे प्रेझेंट आहे फोरामेन्स ऑफ मॉनरो, या ठिकाणी थर्ड व्हेंट्रिकल प्रेझेंट आहे. आणि आता ही थर्ड व्हेंट्रिकल आहे जी पोस्टेरियरली कनेक्टेड असते, पोस्टेरियरली कनेक्टेड असते टू द, इथं आहे ती फोर्थ व्हेंट्रिकल. आणि ही कनेक्टेड होण्यासाठी या ठिकाणी काय प्रेझेंट असतात, तर या ठिकाणी महत्वाचं आहे ते म्हणजेच काय, तर सॅल्वियस ऑर ईटर्स चा भाग प्रेझेंट असतो. जे कनेक्टेड केलं जातं त्याला सॅल्वियर ऑर ईटर असं म्हटलं जातं. ओके, सो पॉइंट काय आहे, पोस्टेरियरली टू द फोर्थ व्हेंट्रिकल्स ऑर मेटासिल. आता या फोर्थ व्हेंट्रिकल्सला काय म्हटलं जातं, इथं आहे मी लिहितो. थर्ड व्हेंट्रिकलला डायोसिल, फोर्थ व्हेंट्रिकलला मेटासिल्स असं म्हटलं जातं. आणि मग या मेटासिल्स थ्रू द नॅरो डक्ट ऑफ, ही एक नॅरो डक्ट प्रेझेंट असते, ती कुठली, त्याला नाव काय आहे, तर सॅल्वियस ऑर ईटर, सॅल्वियस सॅल्वियस ऑर ईटर्स आहे. ओके, हा झाला कशाचा भाग, तर आपण बघितला थॅलॅमसचा भाग बघितला. त्याच्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे, आता पहिला बघितला आपण इपिथॅलॅमस, दुसरा बघितला थॅलॅमस. आता हा थॅलॅमस नंतर तिसरा जो पार्ट आहे तो काय आहे, तो सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजेच काय, तर हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमसचं स्ट्रक्चर्स काय आहे,
तर हायपोथॅलॅमस ही कशापासून बनलेली असते? आपल्याला माहित आहे की जो आपल्याला आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारच्या लेअर पासून आपली 3 प्रकारच्या जर्म्स लेयर्स असतात. एंडोडर्म, एक्टोडर्म्स, मेसोडर्म या 3 प्रकारच्या लेअर असतात. यापासून आपली बॉडी बनलेली आहे, आपल्या बॉडीचे ऑर्गन्स बनलेले आहेत. या ठिकाणी जे आपण बघतो की हायपोथॅलॅमसचा भाग आहे हा एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे. एक्टोडर्मल म्हणजेच काय, तिसऱ्या प्रकारची जी लेअर आहे त्याच्यापासून तो बनलेला आहे. विच इज फॉर्म फ्लोअर ऑफ द डायन्सिफेलॉन. बघा लक्षात ठेवा, रूट ऑफ डायन्सिफेलॉन इज कॉल्ड एज इपिथॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस म्हणजेच काय, इट इज द फ्लोअर ऑफ डायन्सिफेलॉन. डायन्सिफेलॉनचा भाग, खालचा जो भाग आहे, जो डायन्सिफेलॉनचा हा भाग आहे हा हायपोथॅलॅमस. इट इज द फ्लोअर ऑफ डायन्सिफेलॉन. फ्लोअर आहे त्याला फ्लोअर म्हटलं जातं. आणि महत्वाचं आहे की हायपोथॅलॅमस विच इज रिचली सप्लायड विथ द ब्लड वेसल्स. आणि त्या ठिकाणी काय असतात तर ब्लड वेसल्स रिचली सप्लाय झालेले असतात. रिचली सप्लाय विथ द ब्लड वेसल्स त्यालाच काय म्हटलं जातं, हायपोथॅलॅमो हायपोसियल पोर्टल व्हेन म्हटलं जातं. म्हणजेच काय, इथं ब्लड वेसल्स खूप जास्त कनेक्टेड असतात, रिचली सप्लाय टू द ब्लड वेसल. सो इट इज कॉल्ड एज अ हायपोथॅलॅमो हायपोसियल वेंट्रल पोर्टल वेन, याला असं म्हटलं जातं. ओके, मग आता याच्यामध्ये आणखी काय आहे तर आता हा हायपोथॅलॅमस वर्क कसा करतो. दिस इज वर्क इन हेल्प इन फीडबॅक मेकॅनिझम्स फॉर हार्मोनल कंट्रोल. म्हणजेच काय, आपल्या बॉडीच्या ठिकाणी ज्यावेळेला फीडबॅक मेकॅनिझम्स, एखाद्या ठिकाणी हार्मोन्स तयार व्हायचं गरजेचं आहे, ते तयार होण्यासाठी फीडबॅक मेकॅनिझम्स कोण घेत असेल तर तो आहे हायपोथॅलॅमस. आणि मग हायपोथॅलॅमस काय करतो, त्या भागामध्ये हार्मोनल कंट्रोल ठेवण्याचं काम करतो. ऑल्सो हायपोथॅलॅमस काय करतो, विच मेंटेन व्हॉट, आपल्या बॉडीमध्ये होमिओस्टॅटिस, आपल्या बॉडीचं टेम्परेचर, आपल्या बॉडीचं होमिओस्टॅटिस जी मेंटेन ठेवलं जातं ते मेंटेन ठेवण्याचं काम करतो. ऑल्सो इट मेंटेन इंटरनल इक्विलिब्रियम. इंटरनल इक्विलिब्रियम आपल्या बॉडीमधले जे बॉडीतलं सर्व बॅलन्सिंग आहे ते व्यवस्थित ठेवण्याचं काम करतो. अँड इनव्हॉलेंटरी बिहेवियर कंट्रोल. म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये जे इनव्हॉलेंटरी ऑर्गन्स असतात, ज्या ठिकाणी इनव्हॉलेंटरी आपल्या मनाप्रमाणे काम होत नाही, त्या ठिकाणी त्या प्रकारचे हार्मोन्स तयार करत असताना इंटरनल इक्विलिब्रियम व्यवस्थित ठेवण्याचं काम कोणाचं आहे तर ते हायपोथॅलॅमसचं आहे. आणि मग हा हायपोथॅलॅमस आहे, याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात तर याच्यामध्ये हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय प्रेझेंट असतात, विच कंटेन हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय अँड इट्स व्हाईट मॅटर विथ द न्यूरोसिक्रिटरी सेल्स. म्हणजेच काय, या ठिकाणी व्हाईट मॅटर्स प्रेझेंट असतात आणि हे व्हाईट मॅटर्स असतात ते काय असतात तर या ठिकाणी हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय प्रेझेंट असतो. आणि हा जो हायपोथॅलॅमिक न्यूक्लियायचा भाग आहे तो काय करतो, इन इट्स व्हाईट मॅटर विथ न्यूरोसिक्रिटरी सेल्स. याच्यामध्ये न्यूरोसिक्रिटरी सेल्स असतात इन्व्हॉल्व इन द प्रोडक्शन ऑफ हार्मोन. म्हणजेच काय, हायपोथॅलॅमसच्या भागामध्ये जो व्हाईट मॅटर आहे या ठिकाणी न्यूरोसिक्रिटरी सेल्स प्रेझेंट असतात. हे न्यूरोसिक्रिटरी सेल्स इम्पॉर्टंट काय आहेत, कारण विच इज प्रोडक्शन ऑफ द हार्मोन. ते काय करतात तर प्रोडक्शन तयार करण्याचं काम करतात. ओके, आणि मग जो हायपोथॅलॅमसचा भाग आहे इट इज अ लिंक बिटवीन, हा कशाशी लिंक असतो, लिंक बिटवीन द नर्वस सिस्टीम, तो आपल्या नर्वस सिस्टीमशी लिंक असतो. आणि तसंच तो कशाशी कनेक्ट असतो, एंडोक्राइन ग्लँडशी कनेक्ट असतो, एंडोक्राइन सिस्टीमशी कनेक्टेड असतो. ज्या आपल्या बॉडीमध्ये एंडोक्राइन सिस्टीम आहे, ज्या ठिकाणी हार्मोन्स तयार होतात, त्या एंडोक्राइन ग्लँड्स मध्ये तो काय असतो तर कनेक्टेड नर्वस सिस्टीम्सनी कनेक्टेड झालेला असतो. ओके, आता मग या हायपोथॅलॅमसलाच काय म्हटलं जातं तर हायपोथॅलॅमसच्या तिथं प्रेझेंट असते त्याला लिम्बिक सिस्टीम म्हटलं जातं. लिम्बिक सिस्टीम म्हणजेच काय, विच इज द कॉम्प्लेक्स न्यूरोनल सर्किट. कॉम्प्लेक्स न्यूरोनल सर्किट म्हणजेच काय, ज्या बॉडीकडून आपल्या भागाकडून बॉडीच्या, म्हणजे एक्झाम्पल आपल्या स्टमक कडून जर मेसेज पास व्हायचा असेल, आपण ज्या वेळेला फूड खातो त्यानंतर फूड खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये स्टमकच्या भागामध्ये जे डिफरंट एन्झाईम्स असतील,
मेल असेल तर मेलच्या भागामध्ये डिफरंट मेल्स हार्मोन्स असतील, फिमेल मध्ये फिमेल हार्मोन्स असतील, ते तयार करताना ते तयार कोण करत असतं तर हायपोथॅलॅमस करत असतं. आणि हे हायपोथॅलॅमस असतं ती आपल्या बॉडीशी नर्वस सिस्टीमनी कनेक्टेड झालेलं असतं. आणि मग यालाच काय म्हटलं जातं तर त्या हायपोथॅलॅमसलाच लिम्बिक सिस्टीम्स असं म्हटलं जातं. दिस इज द कॉम्प्लेक्स सिस्टीम्स, कॉम्प्लेक्स न्यूरोनल युनिट ऑफ आवर बॉडी किंवा सर्किट आहे. आणि हे कशापासून बनलेलं आहे, त्याला लिम्बिक सिस्टीम का म्हटलं जातं, कारण हायपोथॅलॅमस विच इज फॉर्म बाय, हे कशापासून बनलेलं आहे, लिम्बिक सिस्टीम म्हणजेच काय. आता लिम्बिक सिस्टीम ही कशापासून बनलेली आहे, हायपोथॅलॅमस फर्स्ट वन, अमायग्डाला सेकंड वन, थर्ड वन इज द इपिथॅलॅमस, फोर्थ वन इज द थॅलॅमस आणि फिफ्थ वन इज द हिप्पोकॅम्पस. ओके, या सगळ्या एरियापासून म्हणजेच काय, ज्याला आपण या भागाला पूर्ण लिम्बिक सिस्टीम म्हणतो. जी डायन्सिफेलॉन आहे, ही डायन्सिफेलॉन म्हणजेच काय आहे तर ही एक लिम्बिक सिस्टीम आहे. लिम्बिक सिस्टीम म्हणजेच काय, या ठिकाणी सिक्रिशन्स होत असतात, हार्मोन्स तयार होत असतात. मग हे हार्मोन्स तयार होत असताना यामध्ये कशाचा समावेश होतो, थॅलॅमसचा होतो, इपिथॅलॅमसचा होतो, हायपोथॅलॅमसचा होतो, अमायग्डालाचा होतो, AMYGDALA अमायग्डाला. आणि नेक्स्ट आहे तो म्हणजेच काय, हिप्पोकॅम्पस. ओके, हिप्पोकॅम्पसचा समावेश या ठिकाणी होत असतो. याला हायपोथॅलॅमसचा आपण भाग म्हटलं जातं. याच्या बरोबर आपण ज्यावेळेला हायपोथॅलॅमसचा अजून स्टडी करतो त्यावेळेला हायपोथॅलॅमस मध्ये जे महत्वाचे पॉइंट आहेत ते अजून काय आहेत ते आपण लगेच बघूया कोणते कोणते आहेत ते. आता लिम्बिक सिस्टीम अपियर्स टू बी रिस्पॉन्सिबल फॉर, कधी रिस्पॉन्सिबल फॉर इमोशनल रिॲक्शन्स, मोटिवेशनल ड्राईव्ह्स अँड मेमरी. म्हणजेच काय, ही लिम्बिक सिस्टीम आहे जी या सगळ्या घटकापासून बनलेली आहे. ही काय करते तर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर, ही रिस्पॉन्सिबल कशासाठी असते, आपल्या बॉडीमध्ये तयार होणारे ज्या इमोशनल रिॲक्शन्स असतील, इमोशन्स असल्यावरती कोणत्या रिॲक्शन्स असतील, मोटिवेशनल ड्राईव्ह असेल, आपली मेमरी असेल, या संबंधीच्या काय असतात तर भागाची ही लिम्बिक सिस्टीम्स असते ती रिस्पॉन्सिबल असते. आता मग महत्वाचं इथं जो हायपोथॅलॅमस आहे, हा हायपोथॅलॅमस आहे तो कनेक्टेड पुढे झालेला आहे. आणि हा कनेक्टेड पुढे झालेला आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला पिट्युटरी ग्लॅंड्स म्हटलं जातं. आणि हा कनेक्टेड झालेला आहे त्या भागाला काय म्हटलं जातं, हा पिनियल ग्लॅंड्स जे आहे, सॉरी पिट्युटरी ग्लॅंड्स आहे त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी या ठिकाणी पार्ट आहे त्याला इनफंडिब्युलम्स असं म्हटलं जातं. मग बघा, इनफंडिब्युलम आणि जो पिट्युटरी ग्लॅंड्स आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर हायपोफायसिस म्हटलं जातं. इनफंडिब्युलम प्लस हायपोफायसिस इज द पिट्युटरी ग्लॅंड्स आहे. सो फ्लोअर ऑफ हायपोथॅलॅमस कंटिन्यू ऍज डाऊनवर्ड प्रोजेक्शन. ज्यावेळेला हा हायपोथॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमसचा फ्लोअरचा भाग, खालचा भाग हा कंटिन्युअस प्रोजेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन्सने गेलेला असतो, कॉल्ड एज अ हायपोसियल, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं हायपोसियल स्टॉक ऑर इनफंडिब्युलम म्हटलं जातं. विच कनेक्ट, इनफंडिब्युलम विच कनेक्ट व्हॉट टू द हायपोफायसिस ऑर पिट्युटरी ग्लॅंड्स बोथ फिजिकली अँड फंक्शनली सिक्रिशन्स ऑफ न्यूरोट्रान्समीटर. म्हणजेच काय, हे जे पिट्युटरी ग्लॅंड्स आहे, इनफंडिब्युलम आणि हायपोफायसिस आहे, हे एकमेकाला हे दोन आहेत पार्ट, या दोन्हीला पिट्युटरी ग्लॅंड्स म्हटलं जातं. आणि या ठिकाणी महत्वाचं काय असतात तर आपल्या बॉडीमध्ये असणारे जे न्यूरो ट्रान्समीटर असतात, जे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, ऍसिटाइल कोलिन असेल, ऍड्रेनलिन असेल, हे दोन न्यूरो ट्रान्समीटर, अजून वेगवेगळे न्यूरो ट्रान्समीटर आहेत जे बॉडीवरती आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात. हे सगळे काय आहेत तर हे मेंटेन ठेवण्याचं काम कोणाचं आहे तर या पिट्युटरी ग्लॅंड्सचं आहे. ओके, इथं आपण आता हा पार्ट बघितलेला आहे तो म्हणजेच काय, हायपोथॅलॅमस. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजेच काय आहे तर फंक्शन्स ऑफ हायपोथॅलॅमस काय आहेत. सो हायपोथॅलॅमसचे फंक्शन्स आहेत, बघूया. हे डायग्राम्स तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित काढून ठेवा, हे सगळे पार्ट्स व्यवस्थित काढून ठेवा. जे मी बोलतोय ते बोलत असताना नोट्स तुम्ही तयार करून ठेवा, ते तुम्हाला इझी होईल. ओके, एवढी डायग्राम ड्रॉ करा. आता फंक्शन्स बघूया. हायपोथॅलॅमसचे फंक्शन्स कुठले कुठले आहेत याच्यामध्ये आता महत्वाचं आहे की वन बाय वन फंक्शन्स बघूया आपण. पहिला काय आहे, आता हायपोथॅलॅमस आपल्याला माहित आहे,
ओके, त्याच्यानंतर आता याचं फंक्शन्स, पहिलं फंक्शन्स आहे याचं खूप इम्पॉर्टंट आहे हायपोथॅलॅमस. हा काय करतो, विच रेग्युलेट हार्ट रेट. आपल्या बॉडी मधला असणारा जो हार्ट रेट आहे, हा हार्ट रेट रेग्युलेट ठेवण्याचं काम करतो. ओके, विच रेग्युलेट हार्ट रेट, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर. ओके, हार्ट रेट, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर बॉडी टेम्परेचर रेग्युलेट ठेवण्याचं काम करतो. इथं महत्वाचं आहे, इथं रेग्युलेट पहिला, रेग्युलेट हार्ट रेट, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. पहिला आहे फंक्शन त्याचं काय आहे तर रेग्युलेट हार्ट रेट, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. आपल्या बॉडी मधला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे. ओके, म्हणजेच काय, सोडियम, त्याच्यानंतर जे घटक महत्वाचे आहेत, पोटॅशियम, हे घटक जे आपल्याला इम्पॉर्टंट असतात आपल्या वॉटर जे आपण ड्रिंक करतो त्याच्यामधले, ह्याच्यामधला तो इलेक्ट्रोलाइट बॅलन्स व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. दुसरं याचं फंक्शन्स आहे ते महत्वाचं आहे, हॅज इट इज द सेंटर फॉर. ओके, इट इज द सेंटर फॉर, कशा संबंधीचं सेंटर आहे, हंगर संबंधीचं. भूक लागल्यानंतर आपल्याला महत्वाचं आहे हंगर, थ्रस्ट, तहान लागल्यानंतरच आपल्याला समजतं हे, त्याच्यावरती व्यवस्थित सेंटर कोण कंट्रोल कोण करतं तर हायपोथॅलॅमस करतो. त्याच्यानंतर स्लीप, फटीग, आपली झोप व्यवस्थित ठेवण्याचं काम करतो, स्लीप, फटीग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये सिक्रिशन्स ऑफ ग्लँड ऑफ स्टमक अँड इंटेस्टाइन, सिक्रिशन ऑफ ग्लँड्स इन स्टमक अँड इंटेस्टाइन. हा काय करतो तर ज्या वेळेला बॉडीमध्ये आवश्यक असणाऱ्या ग्लँड्स असतील आणि स्टमकच्या भागामध्ये आणि इंटेस्टाइनच्या भागामध्ये जे वेगवेगळे एन्झाइम्स, वेगवेगळे सिक्रिशन्स करण्याचं काम कोणाचं आहे तर हा डायन्सिफेलॉन मधला आपण बघतोय, तो काय बघतोय, हायपोथॅलॅमस च काम आहे. व्यवस्थित आहे, इंटेस्टाइन मध्ये तो महत्वाचा रोल करतो. प्लस इट ऑल्सो प्रोड्यूस व्हॉट, न्यूरो हार्मोन. म्हणजेच काय, या ठिकाणी ऑल्सो प्रोड्यूस व्हॉट, न्यूरो हार्मोन, किंवा त्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर म्हटलं जातं. न्यूरो हार्मोन्स प्रोड्यूस करतो आणि हा प्रोड्यूस करताना दॅट स्टिम्युलेट इन पिट्युटरी ग्लँड, विच प्रोड्यूस न्यूरो हार्मोन्स विच स्टिम्युलेटेड पिट्युटरी ग्लँड्स. हा काय करतो तर पिट्युटरी ग्लँड्स इथं स्टिम्युलेट करत असतो. ओके, आणखी एक महत्वाचं फंक्शन्स, मेजर फंक्शन्स ऑफ हायपोथॅलॅमस. मेजर फंक्शन्स काय आहे हायपोथॅलॅमसचं हे महत्वाचं आहे, विच मेंटेन होमिओस्टॅटिस, मेंटेन होमिओस्टॅसिस. आपल्या बॉडीचं होमिओस्टॅटिस मेंटेन ठेवण्याचं काम, हे सर्वात महत्वाचं फंक्शन्स आहे कोणाचं तर हायपोथॅलॅमसचं आहे. आणि शेवटचं फंक्शन्स, विच कंट्रोल द सिक्रिटरी ऍक्टिव्हिटी ऑफ पिट्युटरी ग्लँड अँड रिलीजिंग अँड इनहिबिटिंग हार्मोन्स. म्हणजेच काय करतो, कंट्रोल सिक्रिशन ऑफ पिट्युटरी ग्लँड्स. पिट्युटरी ग्लँड्स मध्ये तयार होणारे जे सिक्रेशन्स आहे ते कंट्रोल ठेवण्याचं काम करतो बाय रिलीजिंग और इनहिबिटिंग. एकतर ते तयार होणारे हार्मोन्स आहेत ते रिलीज करेल किंवा थांबवण्याचं काम करतो, कारण फीडबॅक मेकॅनिझम आहे. जर आवश्यकता असेल तर ते हार्मोन त्या ठिकाणी काय होतात, सिक्रेट होतात, अदरवाइज ते होत नाहीत, ते नॉर्मल पोझिशन्सला असतात, रेस्टिंग पोझिशन्सला असतात. म्हणजेच काय, हे महत्वाचे आहेत ते डायन्सिफेलॉनचे. हायपोथॅलॅमसचं आपण काय बघितलं तर आता फंक्शन्स बघितलं, हार्ट रेट मेंटेन ठेवणं, रेस्पिरेशन्स मेंटेन ठेवणं, आपण जे श्वास घेतोय ते मेंटेन ठेवणं, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स रेग्युलेट ठेवणं काम कोणाचं आहे, हायपोथॅलॅमसचं आहे. सेंटर फॉर, कशा संबंधित सेंटर आहे,
हंगर, आपल्याला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. झोप, त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम आहे. सिक्रेशन्स ऑफ ग्लँड्स अँड स्टमक, ओके, ग्लँड्स इन स्टमक. त्याच्यानंतर इंटेस्टाईन मध्ये जे वेगवेगळ्या ग्लँड्स प्रेझेंट असतील त्या ठिकाणी सिक्रिशन्स करण्याचं काम, जेवल्यानंतर त्या ठिकाणी पचन करण्यासाठी डायजेस्टिव्ह एन्झाईम्स तयार होण्याचं काम. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेट तयार करण्याचं काम. जो पॅनक्रियाज आहे, ज्याला मराठीमध्ये स्वादुपिंड म्हणतो, हा पॅनक्रियाज त्या ठिकाणी इन्सुलिन सिक्रेट करण्याचं काम कोणाचं आहे, तर तिथं सेंटर कोण आहे, तर हायपोथॅलॅमस सुद्धा आहे. ऑल्सो प्रोड्यूस न्यूरो हार्मोन विच स्टिम्युलेट इन पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडच्या ठिकाणी जे न्यूरो हार्मोन्स असतात ते स्टिम्युलेट होण्यासाठी महत्वाचं आहे हायपोथॅलॅमस. मेजर फंक्शन्स आहे मेंटेन होमिओस्टॅटिस आणि कंट्रोल सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड्स बाय रिलीजिंग ऑर इनिबिटिंग. म्हणजेच तो काय करतो, तर पिट्युटरी ग्लँड्स वरती कंट्रोल ठेवण्याचं काम करतो बाय रिलीजिंग ऑर इनिबिटिंग. जर एक पाहिजे असेल तर रिलीज केलं जाईल किंवा थांबवायचं असेल तर इनहिबिटिंग केलं जाईल. सो हे काय आहे, तर आपण बघितलं फोर ब्रेनचा तिसरा पार्ट बघितला, ज्याला डायन्सिफेलॉन म्हटलं जातं. डायन्सिफेलॉन मध्ये आजच्या लेक्चरला आपण बघितलं थॅलॅमस, इपिथॅलॅमस. पहिला इपिथॅलॅमस बघितला, त्याच्यानंतर थॅलॅमस बघितला आणि त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस, जो खूप महत्वाचा आहे. ऑलरेडी तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा तुमच्या बुक मध्ये. हे व्यवस्थित एकदम रीड करा, एकदम सोपा पॉइंट आहे जो आपण बघितलेला आहे तो डायन्सिफेलॉन आहे. डायन्सिफेलॉन मध्ये स्ट्रक्चर्स व्यवस्थित काढून ठेवा बुक मध्ये, कशाशी काय कनेक्टेड आहे मी बोललेलो आहे ते आहे तशा नोट्स राईट डाऊन करून ठेवा, कारण हे खूप महत्वाचं आहे. नीटच्या दृष्टीनं, सीईटीच्या दृष्टीनं आणि स्टेट बोर्डच्या दृष्टीनं डायन्सिफेलॉन वरती डायरेक्ट क्वेश्चन्स किंवा हायपोथॅलॅमसचे जे फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्स वरती डायरेक्ट क्वेश्चन्स विचारला जातो. ओके, याचा पुढचा आता पार्ट आपण जो सुरू करणार आहोत तो म्हणजेच काय, तर मिड ब्रेन आहे. एकदम सोपा पार्ट आता आपण अजून बघत आहोत. याच्यामध्ये आता आपण पहिला पार्ट तर आपला क्लिअर झालेला आहे फोर ब्रेनचा. ओके, मिड ब्रेन बघूया, त्याच्यानंतर आहे तो हँड ब्रेन आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच.